ही वॉटरबॉटरी जी सुरू आहे ना. एक्झॅक्टली. आणि त्याच्यात गंमत अशी आहे की म्हणजे ज्या पद्धतीने म्हटलं जातं, मला नेहमी लोकांना म्हणावं असं वाटतं की बाबा मला जेवढं मी एकटी आहे, मला जेवढं झेपतं तेवढं मी करते. 4 जणांविरुद्ध 5 जणांविरुद्ध मी लढते. तुम्ही पण थोडी हिंमत दाखवून लढा ना, तरच देश बदलेल. म्हणजे मला काही कोणाचा, मी अजूनपर्यंत मला कमलेश 2दा सिक्युरिटी दिली होती. मी दोन्ही वेळेस लिहून दिलंय की मला सिक्युरिटी नको. आत्ताच्या घटकेला मी अमेरिकेत असताना मला फोन आला होता उच्च अधिकाऱ्यांचा सांगायला की आम्हाला अशा इनपुट्स आल्या आहेत की तुमचा यावेळेस गेम करणार आहेत. तर म्हणे तुम्ही काळजी घ्या, तुम्ही गाड्या बदलून वापरा, तुम्ही हे फोनवर बोलू नका गाडीत असताना, कारण त्याच्यावरनं लोकेशन कळतं वगैरे वगैरे वगैरे. पण म्हणजे एवढं असून आम्ही जीवावर उदाहरून जेव्हा फाईट करतो, कशाची पर्वा न करता, तर लोकांनी तेवढं तरी निदान काहीतरी बोलताना भान ठेवावं की आपण काय बोलतोय आणि कोणाबद्दल बोलतोय. तर ह्या सगळ्या गोष्टी होत राहतात. आता कॉन्स्पिरसी थिअरी सांगते. जेव्हा तुम्ही एक्सपोज केलं ना, तेव्हा मला पहिली हे आली की झी 24 तासकडे ना ती निनावी पत्र गेलं होतं, निनावी एक पार्सल गेलं होतं. मग दुसरी कॉन्स्पिरसी थिअरी आली की शिंदे गटाने ते लीक केलं. कारण त्यांना शिंदे गटाने लीक का केलं? कारण त्यांना अजित पवारांचं वर्चस्व कमी करायचं आहे, तरच त्यांना शिंदेंना CM बनायचं आहे. तर तिसरी कॉन्स्पिरसी थिअरी की आता देवेंद्र फडणवीसांना दोघंही नको आहेत, म्हणून आता दोघांविरुद्धही निघणार आहेत. अशा छान छान मी रोज ऐकते. आम्ही पण ऐकतात, आम्हालाही सांगतात ते. आमची पण दुर्दैवाने आमचीच पत्रकार मंडळी याच्यात चर्चा करणारी खूप आहे. पण ठीक आहे, त्याला काय बघा, एक्सपोज करणं आपलं काम आहे. पत्रकारून आपल्या हातात ज्या गोष्टी येतात त्या आम्ही मांडतो आणि तुमच्यासारखे सामाजिक कार्यकर्ते आहेत ज्या या गोष्टी हिरिरीने लावून जातात. पण मी जे म्हटलं की मला असं वाटतं की बातमी करणं किंवा तुमच्याकडे आज लोक काय येतात, म्हणजे तुम्हाला मी किमान आता 15 वर्ष ओळखतोय तुम्हाला. मी 2011 ते 25 तुम्हाला मी 14 वर्ष तुम्हाला मी ओळखतोय. मी नेहमीच म्हणजे मला ही गोष्ट वाटते की लोक हे राजकीय व्यवस्थेकडे न जाता कुठल्याही राजकीय नेत्यांकडे, म्हणजे मधला काळ तुम्ही थोडा काळ राजकारणात होता, तो न सोडता लोक अंजली दमन यांकडेच का जातात? लोकांचा राजकीय व्यवस्थेवरचा विश्वास उडालेला आहे, हा उडत चालला आहे. म्हणून लोक त्यांच्याकडे कुठल्याही पूर्वी असं व्हायचं ना की काय अडचण असेल, कोणी नाडलं गेलं आहे, कोणी फसवलं गेलं आहे, काही त्यांच्याकडे मोठं काय असं फाईल्स आहेत कुठलं, तर ते राजकारण्यांकडे घेऊन जायचे. तसे न घेऊन जातात ते आजकाल तुमच्या अंजली दमन यांकडे येतात. त्यामुळे त्यांनाही त्या व्यवस्थेवरचा विश्वास उडाला आहे. म्हणून कदाचित ते इतर ठिकाणी तर आमच्याकडे आले असतील. ही लोकांना त्या व्यवस्थित विश्वास हवा ना, म्हणून नाही ती गोष्ट. पण मला सांगा, मग आता राजकारणाचा विषय निघाला, तुम्ही मधल्या काळात राजकारणात होतात, राजकीय आवाज होऊन कदाचित हे तुम्हाला अधिक प्रभावीपणे मांडता आलं असं वाटलं? राजकारण सोडून दिलं, तुम्हाला वाटतं की नाही तिथे असायला होतं? नाही, मला असं वाटतं की आय एम नॉट फिट फॉर राजकारण. कारण काही लोक असतात ना की जे तत्वाच्या बाहेर काम करूच शकत नाही. तर मला असं वाटतं की मी जर आम आदमी पार्टीत टिकू शकले नाही, कारण तिथलं मी सोडून दिलं, तर मला इतर ह्या घाणीत राहणं तर शक्यच नाही आहे. म्हणजे इथल्या कुठल्याही पक्षात, प्रत्येक पक्षाने विचारून झालं, पण मला नाही जमणार. पण वाटतं परत यावं, आता सगळं बघून वाटतं की यावं राजकारणात, आपला वेगळा मार्ग चोखळा ट्राय करून बघा. एक निवडणूक तुम्ही लढला होतात, नंतर तुम्ही परत 2014 मध्ये मी आम आदमी पक्षातर्फे गडकरींच्या विरोधात लढले होते. पण त्याच्यानंतर मला, म्हणजे मी 15 मध्ये आम आदमी पार्टी सोडून दिली होती. 15 पासून 25 10 वर्ष झाले आता. पण मला इच्छाच होत नाही, ऑनेस्टली मला इच्छा होत नाही राजकारणात जायची. कारण ती जी घाण आहे ना, ती एक तर ती करणं, म्हणजे मला पक्ष काढावा असंही वाटलं होतं. इनफॅक्ट तुम्हाला आठवत आहे, नोव्हेंबर 24ला यांचा रिझल्ट आला, 25ला मी पत्रकार परिषद घेऊन म्हटलं होतं की मी काढेन. भीती वाटते, भीती अशी वाटते की आपण तत्वांवर जगू. पण आता समजा कुठे बुलढाण्याचा किंवा कुठल्या एका कोपऱ्यातला भंडाऱ्याचा किंवा कुठल्या आपल्या जो एक कमिटी असेल तिथे आपण अगदी ह्यांनी बनवलेली, ती जाऊन जर उद्या भाजपबरोबर गेली की ती जाऊन उद्या काँग्रेसबरोबर गेली, तर आपलं काय राहिलं? म्हणजे तर त्यांची पक्षात येण्याची बातमी होणार नाही, पण हे सोडून जाण्याची बातमी मात्र नक्की होईल. म्हणून असं वाटतं, आणि त्यांनी समजा काही भ्रष्टाचार केला तिथे किंवा कॉम्प्रोमाइज केलं, किंवा जसं तुम्हाला माहिती आहे अण्णांचा जो मोठा भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन जो होतं,
त्याच्यातल्या सगळ्यात जास्तीत जास्त लोक जी होती फार कमी तत्ववादी होती त्यातली. बहुतेक जणांनी RTI टाकून खंडणी खायची हा प्रकार ते त्याच्यात खूप आरोप झाले, दुकानदारी व्हायचा. करण्याचा आरोप Exactly, झाले. exactly. पण मग अजूनही वाटतं पक्ष काढायचा विचार अजूनही डोक्यात आहे की नाही नाही आता मी विचारच drop राजकारण केला. नको. नाही पण नको. समजा असं थोडा हायपोथेटिकल आहे, जनरली विचारू नये हायपोथेटिकल प्रश्न, पण कुठला वाटतं की समजा राजकीय पक्ष आयडिओलॉजिकली कुठला जवळ वाटतो? एक इम्पॉसिबल 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 मला कुठला कुठचाच तुम्हाला नाही. अंजली दमान यांच्या स्वभावाशी जवळ जाणार असं कुठला राजकीय काही नाहीये. म्हणूनच आम्ही का काढलेला, कारण एक वेगळा पक्ष असावा आणि जो लोकांचा असावा आणि लोकांसाठी काम करणारा असावा, तत्वांवर काम करणारा असावा, म्हणून आम्ही फाउंडर मेंबर आहे मी आम आदमी पार्टीची. हो. आम्ही मी तुम्हाला आय डोंट नो मी कधी बोलली आहे की नाही की मी अरविंदला फोन करून सांगितलं होतं की ह्या आंदोलनाने काही होणार नाही, आपण पक्ष काढायला पाहिजे. अच्छा. आणि त्याच्यावर आम्ही 45 मिनिटं मी आणि अरविंद बोललो होतो तेव्हा की तो म्हणे पण आपण एवढी चांगली लोक आणणार कुठून. म्हटलं जर एवढी 550 चांगली लोक नसतील तर मग हे आंदोलन करूनही काही फायदा नाही आहे. त्यात पण नाही पुढे काही साध्य जाऊन होणार नाही. अरविंद केजरीवालांवरती स्वतः त्यांच्या पक्षावरती भ्रष्टाचाराचे आरोप झाले. तेच तर सांगते ना. म्हणूनच ती भीती वाटते की जर चांगली लोक असं करू शकतात तर मग वाईट लोकांचं काय बोलायचं. आणि पैसा आत्ताच्या घटकेला मी जेवढं बघते आणि मला जेवढे SMS ईमेल्स जेवढे म्हणजे लोक प्रत्येक प्रयत्न करतात माझ्यापर्यंत पोचायचा, कारण प्रत्येकाला एक आशा आहे की नाही त्यांनी जर विषय घेतला तर त्या लावून धरतील आणि आपल्याला न्याय मिळेल. आणि ते सोडा, आमदारही खासदारही असे बरेच जण घरी येतात, जसे धनंजय मुंडे एकदा आले होते पंकजाचे पेपर घेऊन, असे सगळे जण पण येतात. ते नाकारतात पण ती गोष्ट. त्यांनी नाकारली ती गोष्ट. त्यांनी नाकारून काय होतं, त्यांना म्हणा सांगू का किती वाजता आले होते ते टाइम सुद्धा सांगू शकेन मी, कोणाबरोबर आले होते हे पण सांगू शकेन. माझ्यासमोर त्यांना नाकारू द्या हिम्मत असेल तर. पण ह्या सगळ्या गोष्टी कितीतरी आमदार म्हणजे काही चांगले होते. पूर्वीचे एक काँग्रेसचे होते, मला वाटतं संजय दत्त नाव होतं त्यांचं. जी जी. आणि नंतर चेन्नईमध्ये तमिळनाडूला इन्चार्ज होते. ते माझ्याकडनं विषय घ्यायला यायचे की आम्ही अधिवेशनात मांडू म्हणून. तर मला ते चांगलं वाटायचं की काही चांगले आमदार सुद्धा आहेत. पण असे सगळे सुद्धा बघितलेत. पण मला असं वाटतं आत्ताच्या घटकेला ना लोकांना ट्रॅम्पल म्हणजे अक्षरशः चिरडून टाकलं जातंय. त्याच्यात सामान्य माणसाची तर काही विचारूच नका. शेतकऱ्यांना तर कोणीही विचारत नाहीये. आणि ही जी सगळी घाण व्यवस्था जी झाली आहे सुधारायची कशी मला माहीत नाही. मी एक गोष्ट काढतेय. पण तुम्ही आणखी एक नाव घेतलं मगाशी अण्णा हजारेंचं. असं झालं की अण्णांना नेहमी आता विचारलं की अण्णा हजारे 14ला सरकार येण्याआधी जेवढे ॲक्टिव्ह होते, जेवढं वोकल होते, आता ते बोलतच नाही. उलट ते फार सरकारच्या बाजूने बोलतायत की काय, असं उपस्थित व्हावं आणि प्रश्न उपस्थित केलेत अण्णांबद्दलही. नाही आता एक तर पहिलं म्हणजे आपण एखाद्या व्यक्तीकडनं किती वर्ष अपेक्षा करायची, हा पहिला मुद्दा. मुद्दा नंबर 2 की ते आता मला वाटतं जवळजवळ 85-86 वर्षाचे असतील आणि ते राहतात जिथे राहतात. त्यांना जे दाखवलं जातं म्हणजे खरं कसं आम्ही बाहेरचे लोक असतो ना, आम्ही मीडियाला तसं नेहमी म्हणतो की व्हॉट यू सी रीड अँड हिअर इज व्हॉट द गव्हर्नमेंट वॉन्ट्स टू शो यू. ते की लोकांपर्यंत लोकांच्या गोष्टी पोचतच नाहीत. काय पोचतात जर सरकारला जे दाखवायचं असतं. पण आताच्या घटकेला मला असं वाटतं की अण्णासुद्धा 4 रूममध्ये जे बसलेले आहेत त्यांना अमुकच बातम्या बघायला मिळतात, अमुकच गोष्टी दिसतात आणि त्यांना जे सांगितलं जातं तर ते बोलतात असं कुठेतरी मला वाटतं. पण असं नाही ना की म्हणजे अण्णांना 2014 पूर्वी सगळंच वाईट दिसत होतं आणि आता सगळं चांगलं दिसतंय. हा त्यांच्या परसेप्शनचाही फरक असेल असा त्यांच्या. मी सोशल मीडिया बघा, मी जे सोशल मीडियावर वाचतो, लोक बोलणारे बोलतात, पण ते जे सोशल मीडियावर लिहितात ना त्याच्यापैकी एकालाही विचारा की तू आयुष्यात काय केलं. चला आपण बघूया, आपण सोशल मीडिया सोडूया. अण्णा हजारे खरंच कुठे बोलतात? नाही पण ते आता प्रत्येक